जय शिवराय मित्रांनो. MHB मराठी न्यूजवर तुमचं मनापासून स्वागत. राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. शेतकरी कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारने आज एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजेच GR गव्हर्नमेंट रिझोल्यूशन जारी केला आहे. पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांच्या याद्या कशा येणार, ही प्रक्रिया कशी चालणार, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे सुरू करण्यापूर्वी आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी OTS वन टाइम सेटलमेंटची सुविधा दिली जाईल. जिल्हास्तरीय समितीची स्थापना या संपूर्ण योजनेची पारदर्शक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक आणि व्यापारी बँकांचे समन्वयक सदस्य म्हणून काम पाहतील. तर जिल्हा उपनिबंधक हे या समितीचे सचिव असतील. कोण असणार कर्जमाफीतून बाद? अपात्रतेचे निकष. या योजनेत पारदर्शकता राहावी म्हणून समितीच्या माध्यमातून एक विशेष मोहीम राबवली जाईल. यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, 25,000 रुपयांपेक्षा जास्त पगार असलेले शासकीय/निमशासकीय कर्मचारी, या सर्वांची माहिती विशेष पोर्टलवर अपलोड केली जाणार असून त्यांना या कर्जमाफीच्या प्रक्रियेतून बाजूला ठेवले जाईल. समितीची मुख्य कामे आणि पुढील प्रक्रिया. 1. याद्या प्रसिद्ध करणे. ज्या शेतकऱ्यांची कर्ज खाती आधार कार्डशी लिंक नाहीत त्यांची यादी तसेच पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी ही समिती जाहीर करेल. 2. ॲग्रीस्टॅक पोर्टल नोंदणी. शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मेळावे घेतले जातील. 3. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन. पात्र शेतकऱ्यांची यादी आल्यानंतर त्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण EKYC करण्यासाठी गावोगावी कॅम्प लावले जातील. 4. तक्रार निवारण. जर एखाद्या शेतकऱ्याची कर्जमाफीबाबत तक्रार असेल तर त्याचे निवारण करण्याचे कामही ही समितीच करणार आहे. आता ऑडिट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच याद्या जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा मूळ शासन निर्णय GR स्वतः पाहायचा असेल, तो डाउनलोड करायचा असेल, तर तुम्ही सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाला maharashtra.gov.in भेट देऊ शकता. तसेच तुमच्या सोयीसाठी आम्ही या GRची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती पाहू शकता. शेतकरी बांधवांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना आणि WhatsApp ग्रुपवर नक्की शेअर करा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह. धन्यवाद. जय शिवराय.